नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। येत्या 2 मार्चला म्हणजे सोमवारी होळी आलेली आहे। दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला ज्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात, या दिवशी होलिका दहन केलं जातं। हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। असं म्हटलं जातं की या दिवशी आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, संकट आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रार्थना आणि काही उपाय सुद्धा केले जातात आणि त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला मिळतो। होळीची रात्र आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आणि विशेष मानली जाते। त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेले छोटे उपाय सुद्धा खूप प्रभावी ठरतात अशी लोकांची भावना आहे। तर या दिवशी म्हणूनच होळीच्या दिवशी संध्याकाळी एका नारळाचा अतिशय साधा, सोपा पण अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे। तुम्हाला एका ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे। हा उपाय जर तुम्ही मनापासून श्रद्धेने केला तर घरातील अडचणी कमी होतात, वाईट प्रभाव दूर होतो आणि घरामध्ये सुख शांती वाढते। त्याचबरोबर हा नारळाचा उपाय करून आपल्या घरामध्ये सुख शांती वाढण्यासाठी, कुटुंबाची प्रगती व्हावी, मुलांना यश मिळावे आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावे, यासाठी आपल्याला होलिकेला प्रार्थना करायची आहे। हा नारळाचा उपाय नेमका कसा आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।